कदाचित माझ्या शेठजींकडे मिळेल, कसं? कारण ते आणि माझे शेठजी मित्र आहेत. मित्र आहेत? हा. चल, धन्यवाद काकू, मी नंतर येतो. हा. आत्या, मी काय विचार करते की एकदा कोकणात जाऊन त्यांना बघून येऊ का? आणि जे थोडेफार पैसे जमले ते पण त्यांना देईन. त्यांची औषधं संपली असतील. ठीक आहे, जा, सांभाळून जा. हा, आणि मी तर म्हणते की आनंदला सांग की तब्येत चांगली झाली तरी तिथंच थांब. काहीतरी कामधंदा बघ, आणि तू पण तिथेच राहा. इथं तर चाळ हातातून गेलीये, आणि तिला मिळवण्याच्या नादात एका माणसाचा जीव पण गेलाय. माहित नाही की आता पुन्हा चाळ मिळणार की जितकी लोक वाचली आहेत ती सगळेच मरतील. आई, चाळ परत नक्कीच मिळेल, आणि ते सुद्धा हितच येतील, हितच येऊन काम करतील. जिजाबाई, वाटतंय की तुला स्वतःचा जीव जास्तच लाख मोलाचा वाटतोय. थोडं कमी कर. जर लढता लढता मेलीस तरी ठीक आहे ना, आणि लढताना मेलीस जरी तर तुला एवढं तरी समाधान मिळेल की तू काहीतरी चांगलं केलंस. आपल्यापेक्षा लहान असून भीम आणि रमा लढतायत ना, त्यांना भीती आहे का मरायची? तू का इतकी घाबरतेस? मी नाही मरत आहे आणि घाबरतही नाहीये, पण जो मेलाय ना तो चाळीतलाच माणूस होता. माहित नाही आता पुढची पाळी कोणाची आहे, अजून कोणाचा जीव जाणार. किती वर्ष झाले ताई आपल्याला त्या चाळीत राहून? बहुतेक तुम्ही विसरलात की भुवनच्या आधी किती लोक मेली आहेत तिथे. मी बोलते तर सगळेच ऐकवायला लागतात मला. ठीक आहे, बसून तमाशा बघूया. जा. सेठजी, हे त्याच माणसाने लिहिलेलं आहे ज्या माणसाने आमच्या चाळीतल्या भुवन काकाला मारलंय. आणि आम्हाला संशय आहे का साहेबच मारेकरी आहेत, आणि साहेब तुमचे मित्र बी आहेत. तर त्यांच्या हाताने लिहिलेलं काही ना काही तुमच्याकडे असनच ना. शोधून द्या ना, आपण हे जुळून बघू. हो, बघा ना काहीतरी शेठजी. तुम्ही असं केलं तर खूप कृपा होईल तुमची. हो, एक पत्र तर असेल त्याच्या हाताने लिहिलेलं. मी आत्ता शोधतो. न्यायाच्या लढाईत तुम्हा दोघांना तर सहाय्य करूच शकतो मी. हे आहे ते पत्र. हे साहेबांनी लिहिलेलं आहे. ही हँडरायटिंग तर मॅच नाही होते. म्हणजे साहेब बी मारेकरी नाही. माहित नाही, परंतु ह्यानी हे तर सिद्ध होतच आहे की ही हँडरायटिंग साहेबांची तर नक्कीच नाही. रमा, एक काम करू शकतो. हे पत्र मला दे. मी आपल्या स्रोताने कोणत्या ना कोणत्या प्रकारे माहिती काढेन की हे पत्र कोणी लिहिलं.
थांब. काय झालं? काय करताय तुम्ही? अरे चिठ्ठी फाडली का तुम्ही? शेठजी, हे तुम्ही ठेवा. ह्याच्या मदतीने तुम्ही शोधा आणि ह्याच्या मदतीने आम्ही दोघं शोधू की ही हँडरायटिंग कोणाची आहे. रमा, तू काम कर, मी निघतो. धन्यवाद. हे घे, येते. आता शेवटी जुने मित्र कामाला आले. आणि जर का मी लिहिलेला खरा कागद त्याच्याकडे पोहोचला असता तर त्या भीमला पुरावे मिळाले असते की मारेकरी मीच आहे. उल्हास शेठ व्यावसायिक आहे. सगळ्यांना सोबत घेऊन चालावं लागतं. म्हणूनच बाहेर खालच्या जातीला मोठ्या जाती समान मानतो. आतमधून माझ्या शरीरातही उच्च जातीचं रक्त सळसळतंय. उच्च जातीचं असूनही आपल्या जातीचा बळी या खालच्या जातीच्या लोकांसाठी कसा देऊ शकतो? बस वाईट एवढंच वाटतं की त्या भीमरावामुळे ते पूर्ण पत्र हाती नाही लागलं. काय करणार आहे तो माझं या अर्ध्या चिठ्ठीने? एक गोष्ट सांग भीमराव, की हा फाटलेला अर्धा कागद घेऊन जाऊन यातलं लेखन जुळवून काय करशील तू? प्रचंड देवजी, हा काहीच करू शकणार नाही. गेला होता ना तुमच्या घरी हस्ताक्षर जुळवायला. काय झालं भीमराव? बोल. भीमराव, तू एक काम कर. तू हा फाटलेला कागद घेऊन घरोघरी जा आणि जाऊन सगळ्यांचं लेखन जुळव. पण लक्षात ठेव, तुला न्याय नाही मिळणार. मंदबुद्धी, हे हे काय नवीन नाटक सुरू केलंस तू? हा, नाटक नाहीये हे. फक्त तुम्हा दोघांना समजवण्याचा प्रयत्न करतोय की न्याय आणि सत्य हे या आगीप्रमाणे असतं. मग तुम्ही कितीही गोष्टी वरतून टाकून दाबण्याचा प्रयत्न करा, परंतु ते सगळं काही उद्ध्वस्त करून वरती येतच. भीमराव, तू भले कितीही उड्या मार, पण माझ्यापर्यंत नाही पोचू शकत. पण जितकं रमाने मला त्या भीमराव बद्दल सांगितलंय त्याने मी हे सांगू शकतो. भीमराव त्या अर्ध्या पत्राद्वारेही तुमच्यापर्यंत पोहोचेल. मी त्या आधीच त्याचे सगळे पंख कापून टाकेन.
चालवा गोळी. मर्यान पण हलणार नाही इथून. समोरून बाजूला हो, नाहीतर पुढची गोळी तुला लागेल. मारून टाका पण हलणार नाही इथून. माझी आई गोटी होती. ती प्रत्येक वेळेला माझा राजा असं म्हणायची. तिने असं का नाही सांगितलं की मी राजा नाहीये, मी खालच्या जातीतला माणूस आहे, ज्याच्यासोबत कुणी काही करून जाऊ शकतं. रामजी, एवढं दुःखी उदास राहून काय होणार? सांभाळा स्वतःला. वकील साहेब, तसं बघितलं तर भुवनचा आणि माझा तसा जास्त संबंध नव्हता. जेव्हा जेव्हा मी रात्री अपरात्री चाळीत यायचो तेव्हा तोच मला जागा दिसायचा. कित्येक वेळेस तर तोच मला विचारायचा, आज उशीर का झाला? जसं लहानपणी माझी आई विचारायची. आणि नंतर भीमाबाई विचारायची. एकदा त्याने मला चहा पण पाजला होता. तर एकदा म्हणाला होता, काय म्हणाला होता? हा, रामजी, तू एक वेगळ्याच प्रकारचा पिता आहेस, जो आपल्या मुलांचा इतका विचार करतोस. बस इतकाच संबंध होता त्याचा आणि माझा. पण वकील साहेब, खरं सांगायचं झालं तर जोपर्यंत तो जिवंत होता तोपर्यंत त्याच्या असण्यानं मला काही फरक जाणवत नव्हता. पण आता जाणवतोय. हीच तर माणुसकी आहे, मानवता आहे. मी समजू शकतो रामजी, पण सांभाळा स्वतःला. कसं सांभाळू वकील साहेब? भुवनचे खुनी अजूनही जिवंत आहेत. माहित नाही त्यांना कधी शिक्षा मिळणार. परंतु सर, सगळं काही माहिती असून सुद्धा की भुवन काकांना नरोत्तम जोशी, प्रचंड देव आणि साहेबांनी मिळून मारलंय, तरीही आपण काही करू शकत नाही आणि कायदाही काही करू शकत नाही. आणि पुरावा नाही मिळाला तसेच खुलेआम फिरणार. कारण कायद्याला पुरावे आणि साक्षीदार हवे. म्हणजे सर, म्हणजे पीडिताच्या बोलण्यावर त्याच्या विश्वासाचा काहीही अर्थ नाहीये? आहे ना, आहे अर्थ. परंतु अशा समाज व्यवस्थेमध्ये जिथे प्रत्येक जण तुझ्यासारखा असेल, तुझ्या बाबांसारखा असेल, जे न्याय मागण्यासाठी नेहमी खरं बोलण्याची हिंमत बाळगतात. स्पष्टच आहे भीमराव, पुरावा नाही मिळाला तर शिक्षा नाही मिळणार. मग ठीक आहे सर, मी शोधून आणेन पुरावे. परंतु भुवन काकाच्या हत्याराला कठोरातली कठोर शिक्षा मी देऊनच राहीन. त्या भीमरावचं डोकं जरा जास्तच चालतं. तो असा सहजपणे ऐकणार नाही. आताही या क्षणी सुद्धा कुठल्या ना कुठल्या प्रकारे पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करत असेल. नरोत्तम, तुझं म्हणणं तर अगदी योग्य आहे. तर मग विचार करा,
विचार करा की त्या भीमरावाला पुरावे गोळा करण्यापासून कसं थांबवता येईल. अरे मग त्याची बायको रमाला उचलूयात ना. मग तर ती अर्धी चिठ्ठी आपण आरामात समुद्रात फेकून देऊ शकतो. उल्हासजी, तुम्हाला भीमराव कळलेला नाहीये. तो सत्याचा पुतळा आहे. जेव्हा न्याय आणि बायकोची गोष्ट येईल ना, तेव्हा कदाचित तो न्यायालाच निवडेल. कळलं का तुम्हाला? बरोबर, अगदी बरोबर म्हणालात प्रचंड देवजी तुम्ही. तो असाच आहे. मग काय करायचं? काहीतरी असं करावं लागेल की सापही मरेल आणि काठीही तुटणार नाही. जिथे इच्छा ते मार्ग दिसतोच. म्हणजे त्या मुलाला जरा बघा. ओळखलात ना त्याला? हा? आई, काहीतरी खायला दे, मला खूप भूक लागलीये. हा, मला आठवतंय की हा तोच आहे ना जो भीमरावच्या चाळीत राहतो. बरोबर, तोच आहे हा. आता विचार करा, त्या दिवशी या मुलाच्या उपाशी राहण्यामुळे या भीमरावाने किती गोंधळ घातला होता. आता ह्या वेळेला तुम्ही गुन्हेगार आहात की नाही ह्यापेक्षा ही समस्या महत्वाची की त्या मुलाला भूक लागलीये. माझी आणि रमाची अडचण आहे ना तुम्हाला. आम्हाला नकोय तुमचं जेवण, पण माझं म्हणणं ऐका. सगळ्यांकडून पैसे घ्या आणि सगळ्यांसाठी एकत्रच जेवण आणा. तर विचार करा, आपण ह्या मुलाला जर का काही केलं तर त्या भीमरावाला पुरावे मिटवावेच लागतील. काय वाटतं तुम्हाला? गोष्ट तर अगदी योग्य बोललास नरोत्तम. मग चला, आज रात्रीच त्या खालच्या जातीतल्या लोकांमध्ये जाऊन धमाका करूया. शाबास. माझा पोरगा दीपक अजूनपर्यंत घरी आला नाही. मीच त्याला बाजारात पाठवलं होतं पैसे देऊन, पण अजून घरी आला नाही. दीपकची आई सरळू नग. आता लहान आहे त्यो, कुठे खेळा बिळाया गेला असेल. येईल त्यो, काळजी करू नग. अरे कशी काळजी नको करू, माझं मन घाबरतंय. चला ना, जाऊन शोधूया त्याला. काकू, तुम्ही शांत व्हा, घाबरू नका. थोडी अजून वाट बघूया. जर नाही चालत दीपक तर मग जाऊन शोधूया. शोधायला कशाला जायचंय? मी सांगतेय ना, हे राम आणि भीम गेले होते ना त्या भुवनच्या खुनाला शोधण्याचा प्रयत्न करण्यासाठी. त्यामुळेच रागावून उच्च जातीच्या लोकांनी काहीतरी केलं असेल. उगीच काही बोलू नका जिजाबाई. काय पुरावा आहे? जेव्हा बघावं तेव्हा तुम्ही कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून नाटक सुरू करता. हे काय भीम, बघ तर जरा. काय लिहिलंय? वाच तर खरं.